नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण आज ॲक्च्युली काय करणार आहे बघा, निफ्टीबद्दल ॲनालिसिस करू आणि ह्या वीकमध्ये एक बेस्ट स्टॉक आहे त्या स्टॉकबद्दल सुद्धा आपण ॲनालिसिस करू मित्रांनो. आणि त्याच्याबरोबर काय करू, लास्ट वीकमध्ये ज्या स्टॉकबद्दल आपण ॲनालिसिस केलेलं होतं त्या स्टॉकचा एकदा आपण रिव्ह्यू घेऊन टाकू. तर बघा, आता निफ्टीचं जर बघितलं तर मित्रांनो, ॲक्च्युली डेली कॅन्डलमध्ये असं आहे आणि विकली कॅन्डलच्या प्रमाणे जर बघितलं तर ही जे लाईन मी ड्रा करून ठेवलेलं आहे, हे ट्रेंड लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे ऑलमोस्ट ट्रेंड लाईनच आहे. आणि ही एक ट्रेंड लाईन, हे एक ट्रेंड लाईन. बघा, एक ट्रायंग्युलर पॅटर्न असं एक तयार झालेलं आहे बघा, किती भारी. आणि म्हणजे ॲक्च्युली ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर आपल्याला ब्रेकआउट भेटला तर इथून मार्केट एकदम मस्त बघी जंप होऊ शकते. लाईफ टाईम आहे 27,000 ते ऑलमोस्ट 27,500च्या रेंजमध्ये मार्केट जायचं प्रयत्नात आहे. ते कधी, जर समजा ह्या लाईन ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिला तर. जर नाही दिलं, खालच्या साईडला जे ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनला जर समजा ब्रेकडाऊन जर दिला तर मार्केट खाली परत पुन्हा 24,500च्या लेवलला येऊ शकते मित्रांनो, असं वाटते. तर बघा, ह्या वीकमध्ये आपण एक स्टॉकबद्दल ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्या आधी मागच्या आठवड्यात आपण GMR ह्या स्टॉकबद्दल आपण ॲनालिसिस केलेलं होतं, GMR एअरपोर्ट. तर हा स्टॉक सुद्धा बघा मित्रांनो, ऑलरेडी मी ड्रॉ करून ठेवलेला आहे, ॲनालिसिस झालेली आहे मित्रांनो माझी. तर तुम्हाला सांगतो बघा, दाखवतो ॲक्च्युली काय झालंय ते. बघा, इम्पॉर्टंट बघा, इथून हा स्टॉक कम्प्लिटली असं वर जाऊन पुन्हा एकदा आपल्याला इथं रिट्रेसमेंट दिलेलं आहे. तुम्ही जर समजा इथून इथंपर्यंत जर समजा फिबोनासिक रिट्रेसमेंट जर लावला तर आपल्याला इथं ऑलमोस्ट 50 ते 60%च्या लेवलपर्यंत, 50%च्या लेवलला आपल्याला रिट्रेसमेंट झालेली आहे. आणि त्यानंतर ना इथं आपल्याला एक मस्तपैकी चांगला ब्रेकआउट मिळालेला आहे. जर ह्याप्रमाणे जर बघितलं तर आपल्याला किती चांगला प्रॉफिट आहे बघा. ऑलमोस्ट आपण मागच्या आठवड्यात ॲनालिसिस केलेलं होतं, 150चा आपल्याला टार्गेट राहील. आणि स्टॉप लॉस जे आहे ते किती, ऑलमोस्ट 96च्या खाली जर गेला तर एक्झिट व्हायचं आहे, असं आपण ॲनालिसिस केलेलं होतं. तर ह्याच पद्धतीनं ह्या आठवड्यात जे स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे मित्रांनो, कुमिन्स इंडिया. काय नाव? कुमिन्स इंडिया. तर ह्या कुमिन्स इंडिया पण असंच झालंय बघा. ऑलमोस्ट हा स्टॉक कम्प्लीट असं वर गेला, वर जाऊन परत पुन्हा खाली आला. खाली आल्यानंतर तुम्ही इथून इथंपर्यंत जर समजा एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो बघा, आपण जर समजा इथं फिबोनासिक रिट्रेसमेंट घेतलं तर आपल्याला लगेच कळून जाईल. तेव्हा ह्या अपसाईडपासून इथं जर ड्रॉ केलं तर ऑलमोस्ट आपल्याला इथं 60%चा रिट्रेसमेंट झालेला आहे बघा. ह्या लेवलला म्हणजे ऑलमोस्ट 60% झालेला आहे. ह्या 60% रिट्रेसमेंट झाल्यानंतर ना इथं एक पॅटर्न बनलाय आपल्याला, ऑलमोस्ट किती, एक डब्ल्यू पॅटर्न सारखा आपल्याला तयार झालेला होता. इथं ब्रेकआउट दिला आणि तिथून पुढे हा स्टॉक असं कम्प्लिटली वरच्या साईडला गेलं. आणि इथं बघा ऑलमोस्ट 4 आठवड्यापासून एका रेंजमध्ये आहे. तर असं वाटते की नाही, हा रेंज आपल्याला आता ब्रेकआउट मिळालेला आहे. शॅडो जर सोडला तर ॲक्च्युली आपल्याला ब्रेकआउट दिला आहे, खरं शॅडोच्या प्रमाणे जर बघितलं तर अजून थोडेसे बाकी आहे. खरं असं वाटते का नाही, इथं जर बघितलं तर ॲव्हरेजिंग व्हॅल्यूच्या वरती गेलेला आहे मित्रांनो, त्याच्यामुळं काही हरकत नाही. तर ह्या स्टॉकमध्ये आपण आता बाय करू शकतो बघा. ऑलमोस्ट 4,500 राऊंड फिगर पकडा तुम्ही. तिथून जर समजा याच्यात करेक्शन जर आलं तर 4,200च्या लेवलपर्यंत आपण बाय करू शकतोय. जर स्टॉप लॉस जर लावायचा असेल तर ही जे कॅन्डल आहे, इथं कन्सोलिडेशन झोन झालेला आहे, याच्या लो म्हणजे ऑलमोस्ट 4,000च्या खाली जर समजा विकली प्रमाणे जर आपल्याला क्लोजिंग भेटलं तर त्याच्यातून स्टॉप लॉस घेऊन आपण एक्झिट व्हायचं आहे. आणि टार्गेट जे दिसतंय मित्रांनो, तर टार्गेट सुद्धा खूप छान आहे. ते टार्गेट पण तुम्हाला दाखवतो बघा, टार्गेट किती आहे. टार्गेट काढायचं सोपं पद्धत आहे. इथं हॉरिझॉन्टल लाईनवरती आपण ही लाईन ड्रॉ केलं इथं रेजिस्टन्सला. आणि तसंच त्याच्याबरोबर ही जे आयकॉन आहे, हे इंडिकेटर जर समजा ब्रेक रेजिस्टन्सच्या लेवलला जर समजा सोडलं आणि पुन्हा इथं क्लोन करून कॉपी केलं आणि तेच क्लोन केलेलं इथं ड्रॉ केलं तर आपला टार्गेट निघतोय. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला वेळ लागतो, ते वेळ वाचते, फक्त एवढाच फरक आहे, बाकी काही नाही आहे. ह्या पद्धतीने जर बघितलं तर आपला जो टार्गेट आहे मित्रांनो, ऑलमोस्ट किती बघा सांगतो तुम्हाला. बघा, 6,900च्या आसपास आपल्याला टार्गेट दिसतंय इथून. आणि स्टॉप लॉस किती, 4,000च्या खाली. म्हणजे इथून ऑलमोस्ट आपल्याला स्टॉप लॉस आहे 500 पॉईंटचा आणि टार्गेट आहे
1:3 रेशोच्या पुढं आहे मित्रांनो. तर ह्या पद्धतीनं आपण ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय आणि एकदम सोप्या पद्धतीनं आहे. तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.